मंडळी नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर खरं तर प्रचार आता संपलाय आणि उद्या आपण आपला मतदानाचा हक्क बजावणार आहोत. आतकरगाव जिल्हा परिषद गटातील आतकरगाव पंचायत समितीचा जो गण आहे तो गण गेली काही दिवस चर्चेत आहे. म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच खरं तर या प्रभागाची जोरदार अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळत होती. कारण अजित देशमुख जे सासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत, चौथ्यांदा ते ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करतात. सलग 4 वेळा एखाद्या ग्रामपंचायतीत निवडून येणं ही काही सोपी गोष्ट निश्चितपणे नाही. ते विद्यमान उपसरपंच आहेत. अनेकदा त्यांनी उपसरपंच पद भूषवलं. दुर्दैवानं म्हणूया सरपंच पदाची संधी त्यांना आली नाही, कारण आरक्षण तशा पद्धतीचं पडलं नाही. वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण असल्यामुळे त्यांना सरपंच होता आला नाही. परंतु उपसरपंच एक हाती सासगावमध्ये वर्चस्व असलेले एक कार्यकर्ता, एक नेता अशी अजित देशमुख यांची ओळख आहे आणि त्यांच्या सौभाग्यवती देवयानी पंचायत समितीची निवडणूक लढत आहेत. देवयानी देशमुख यांचं नाव समोर आल्यानंतर खरं तर विरोधकांना उमेदवारच सापडत नव्हता. म्हणजे कधी अमुक नाव, कधी तमुक नाव, कधी ह्याचं नाव जाहीर झालं, कधी त्याला उमेदवारी दिला, असं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या. परंतु शेवटपर्यंत उमेदवार काही मिळत नव्हता. बरं, देवयानी देशमुख यांनी काय कुठल्या म्हणजे त्या फार नेतृत्व केलं किंवा काय असं नाही, एक सर्वसामान्य गृहिणी असलेली एक महिला, तिचं नाव जाहीर होतं. अजित देशमुख सारखा एक ज्याचं समाजाशी देणं आहे किंवा जो समाजात गेली काही दिवस सतत सक्रिय आहे, समाजाच्या म्हणजे लोकांच्या व्यतिरिक्त त्यांनी कधी स्वतःच हित पाहिलेलं नाही, असा एक कार्यकर्ता. त्याची पत्नी निवडणुकीसाठी इच्छुक होते, ती कामाला लागते. वेगवेगळ्या पद्धतीने गाठी भेटी घेतल्या जातात. अजित देशमुख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. असं असताना अगदी स्वतःला खूप मोठे नेते समजणाऱ्यांना जेव्हा जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळते, तेव्हा त्यांना पंचायत समितीचा उमेदवार सुद्धा मिळत नाही. अशी वाईट परिस्थिती अजित देशमुख यांनी समोरच्या विरोधकांवर आणून ठेवली होती. त्यामुळे देवयानी देशमुख यांचा एकतर्फी विजय सुरुवातीपासूनच ती एकतर्फी होता आणि आता तर कुठल्याही परिस्थितीत खूप मोठा फरक देवयानी देशमुख यांच्या विजयाचा असेल, असं चित्र आतकरगाव पंचायत समिती गणात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे गाव टू गाव जरी आपण विचार केला तरी प्रत्येक बूथवरती देवयानी देशमुख पुढेच असतील, असं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. अजित देशमुख यांना एक राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील सरपंच होते, त्यांचे आजोबा सलग 15 वर्ष सरपंच होते, वडील 5 वर्ष सरपंच होते आणि तोच वारसा जपण्याचा प्रयत्न अजित देशमुख यांनी केलाय. आणि आपण जसं म्हणतो की एक परंपरा असते, म्हणजे कुठलीही घमेंड नसलेला, साधा अहंकार न शिवलेला, गर्व नसलेला, अगदी जमीन नसलेला एक साधा कार्यकर्ता अशी अजित देशमुख यांची ओळख आहे. म्हणजे आता वाढदिवस त्यांचा जेव्हा साजरा केला गेला तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी कदाचित तो कुर्ता पायजामा घातला असेल. अत्यंत साधा राहणीमान, लोकांच्यात राहायचं, लोकांच्या मनासारखं, म्हणजे लोकांना दुःख होईल किंवा लोक दुखावतील असं कुठलंही वर्तन करायचं नाही. प्रसंगात, अडचणीत, संकटात सगळ्यात अगोदर जायचं. आनंदात एक वेळेस थोडंसं पुढं मागं होईल, परंतु अजित देशमुख सुखात नसला तरी दुःखात, अडचणीत असलेल्या माणसाच्या प्रसंगात मात्र 100% आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे ज्यावेळेस अजित देशमुख यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्या पद्धतीने तयारी सुरू केली, तर सर्वच म्हणजे केवळ सासगाव पुरतं मर्यादित असलेलं अजित देशमुख यांचं नेतृत्व आता पंचायत समितीच्या गणात विस्तारलंय. म्हणजे अगदी चावणीपासून पालीफाट्यापर्यंत, मधली दुर्शेत चावणी असेल, तुकसी असेल, खानाव असेल, उमरे असेल, देवनवे, ठाणे नवे असेल किंवा इकडून सारसण, सासगाव, आडोशी, टेंबीवाडी, आतकरगाव किंवा आडोशी असेल, ह्या प्रभागात जी काय गावं येतात, ज्या वाड्या-पाड्या येतात, त्या सगळ्या पाड्यांमध्ये अजित देशमुख पोहोचलेले आहेत आणि देवयानी देशमुख पोहोचलेले आहेत. त्यामुळं विरोधकांना अगदी शेवटच्या क्षणी उमऱ्याचे एरंबुवांना गळ घालावी लागली आणि मग त्यांच्या सुनबाईंना पंचायत समितीची उमेदवारी द्यावी लागली. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे खरं तर शिंदे गटावरती न बोललेलंच बरं आहे. त्यांना तर उमेदवारच नव्हते. म्हणजे त्यांचा आतकरगाव जिल्हा परिषद गटात पण तीच परिस्थिती आहे आणि पलीकडच्या कुंभिवली जिल्हा म्हणजे सावली जिल्हा परिषद गटात पण तीच परिस्थिती आहे. सावली जिल्हा परिषद गटात त्यांना राष्ट्रवादीतल्या ज्ञानेश्वर गायकवाडांना प्रवेश देऊन उमेदवारी द्यावी लागली. तर इकडं आतकरगाव गटात भाजपमध्ये असलेल्या नरेश पाटलांच्या सुनबाईंना शिंदे गटात घेऊन धनुष्यबाण द्यावा लागला. म्हणजे स्वतःकडे इतका मोठा पक्ष, त्यांचा आमदार, त्यांचा खासदार, परंतु एक साधा कार्यकर्ता त्यांच्यासोबत उभा राहायला तयार नाही. भाई शिंदे सोडले तर शिवसेनेचा प्रामाणिक असलेला शिवसेनेचा किंवा शिवसैनिक, भाई शिंदे मधल्या काळात ठाकरे गटात होते, पण ते पूर्वीपासूनचे शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. एक भाई शिंदे सोडले तर सगळे उपरी उमेदवार शिवसेनेने दिले. एकही त्यांचा कार्यकर्ता त्यांना देता आले नाही. इतकी वाईट आणि भयान अवस्था शिवसेनेची होती. अजित देशमुख यांच्या समोर म्हणजे देवयानी देशमुख यांच्या समोर तर त्याला उमेदवार सापडत नव्हता. म्हणजे अक्षरशः ती जागा बिनविरोध होती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आयत्या वेळेला धरून बांधून लक्ष्मण येरम यांच्या म्हणजे येरंबो यांच्या सुनबाईंना उमेदवारी देण्यात आली. आता त्याचं काय होणार आहे ते मतदारसंघात स्पष्ट चित्र आहे. त्यात काय अधिक बोलण्याची गरज नाही. म्हणजे खूप मोठा फरक देवयानी देशमुख यांच्या विजयाचा निश्चितपणे असेल. पण तरीही
आपण विजय होणार आहात म्हणून काय रणांगणातून बाजूला व्हायचं किंवा आपण स्लो डाऊन व्हायचं, आपला वेग कमी करायचा, अशी भूमिका अजित देशमुख यांची निश्चितपणे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढलं पाहिजे. जिंकायचं आपल्याला तर आपण ते लढलं पाहिजे. आपली मार्जिन अधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी अजित देशमुख आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत. मधल्या काळात 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे सासगावला आले होते. अत्यंत दणदणीत अशी त्यांची जाहीर सभा झाली आणि त्या सभेचा निश्चित परिणाम या जिल्हा परिषदेच्या गटात होईल आणि त्याचा फायदा, सर्वाधिक फायदा खरं तर देवयानी देशमुख यांना होईल. विरोधकांकडनं म्हणजे जसं वारंवार सांगतो की जातीचं राजकारण जे केलं जात होतं किंवा तशा प्रकारचं एक चित्र निर्माण केलं जात होतं, त्याला सुद्धा कुठल्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही याची काळजी सुद्धा अजित देशमुख यांच्याकडून घेतली गेली आणि तशाच प्रकारच्या सूचना त्यांनी आपल्या सोबत असलेल्या सर्व सहकार्यांना केल्यात की कुठल्याही परिस्थितीत पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे. एक मत जर देवयानी देशमुख यांना असेल तर वरचं जे मत आहे जिल्हा परिषदेचं ते श्रद्धा साखरे यांना गेलं पाहिजे. त्याच दृष्टीने बांधणी झालेली, त्या दृष्टीने सगळी तयारी झालेली. त्यामुळे देवयानी देशमुख मोठा लीड घेऊन निश्चितपणे विजय होतील. परंतु त्यासोबतच सासगाव परिसर असेल किंवा आतकरगाव पंचायत समितीचा जो गण असेल त्या गटामध्ये श्रद्धा साखरे सुद्धा पुढे असतील, लीडवरती असतील, असं क्लिअर चित्र सध्या आपल्याला मतदारसंघात पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण मतदारसंघात फिरतो, गावातल्या लोकांशी संवाद साधतो, तेव्हा देवयानी देशमुख आणि श्रद्धा साखरे ही दोनच नावं आपल्याला ऐकायला मिळतात. शिंदेगड प्रचंड मागे बॅकफुटर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अर्थात माजी सभापती असलेल्या नरेश पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने थोडंसं हाताळण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला की एक मत जरी आपल्या पदरात कसं पडेल, म्हणजे अजित देशमुखला समजा जाणार असेल ते मत, तेच मत आपल्या पारड्यात कसं पडेल, आपल्या सुनबाईला कसं मिळेल याचा प्रयत्न निश्चितपणे त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केला. परंतु त्याला फार लोकांचा प्रतिसाद, अगदी 2-5% लोक इकडे तिकडे होऊ शकतात, त्याच्यापेक्षा फार का होईल असं चित्र अजिबात नाहीये. त्यामुळे देवयानी देशमुख यांचा विजय निश्चित आहे. खूप मोठ्या फरकाने देवयानी देशमुख पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून येतील. मला तर वाटते तालुक्यातला, कदाचित जिल्ह्यातला सर्वाधिक लीड देवयानी देशमुख घेतील आणि पंचायत समितीचे सदस्य होतील. अजित देशमुख यांनी जे काही काम केलंय, इतके वर्ष त्यांचा जो काही लोकांशी संपर्क आहे, त्या संपर्काचा फायदा, जे चांगलं पेरलं, शेवटी आपण जे पेरतो तेच उगवतो. अजित देशमुख यांनी नरेश पाटील यांची साथ सोडली. आता का सोडली याच्यावरती आपण अनेकदा बोललोय, परंतु आम्ही काय अजितला कमी केलं असं बोललं जातं, पण अजितला काहीतरी कमी पडलं असेल किंवा तुम्ही काहीतरी कमी केलं असेल म्हणून अजित तुमच्यापासून बाजूला झालाय. अजितच काय, अजित सह अनेक लोक तुमच्यापासून बाजूला झाले. ती का झालीत याचं आत्मपरीक्षण त्यांनी शेवटपर्यंत केलं नाही आणि त्यामुळेच लोकांनी ठरवलंय देवयानी देशमुखला पंचायत समितीत पाठवायचं आणि श्रद्धा साखरेला जिल्हा परिषदेत पाठवायचं. त्यामुळं धुरंधर जे काय स्वतःला समजत होते ते त्यांना लोक स्पष्टपणे नाकारतील असं चित्र आपल्याला आतकरगाव पंचायत समितीच्या गणात पाहायला मिळते. बालेकिल्ला ज्यांचा होता त्या बालेकिल्ल्यातच ते मागे राहतील की काय, अशी परिस्थिती सध्या संपूर्ण आतकरगाव पंचायत समितीच्या प्रभागात पाहायला मिळते. अगदी आडोशी पासून जर आपण सुरू केलं तर सासगाव पर्यंत ज्या 3 ग्रामपंचायती आहेत, आतकरगाव, होनाड आणि आडोशी, सासगाव, या 3ही ग्रामपंचायतीमध्ये 100% देवयानी देशमुख आणि श्रद्धा साखरे पुढे असतील. देवयानी देशमुख यांना थोडासा अधिकचा लीड असेल. पलीकडे सुद्धा पालीफाट्यापासून जर का आपण चावणीपर्यंत गेलो तर त्या भागात सुद्धा देवयानी देशमुख 100% पुढे असतील आणि खूप मोठं मताधिक्य घेऊन देवयानी देशमुख पंचायत समितीचे मेंबर होतील असंच चित्र सध्या पाहायला मिळते. देवयानी देशमुख आणि श्रद्धा साखरे या 2 उमेदवार या प्रभागात आहेत. मतदार सुद्धा आहेत, ते काय घ्यायचं तो निर्णय घेतील. लोकांनी आपलं फिक्स केलं, डोक्यात ठरवून ठेवलं की अमुकच बटन दाबायचं, त्यामुळे ते त्या पद्धतीने करतीलच. परंतु देवयानी देशमुख पहिल्यांदाच पंचायत समितीची निवडणूक लढतायत. अजित देशमुख यांचा वारसा घेऊन खरं तर लढतायत. पंचायत समितीच्या मेंबर झाल्यानंतर त्या कदाचित उपसभापती होऊ शकतात, सभापती होऊ शकतात, त्यांना संधी आहे. परंतु पंचायत समितीचे सदस्य म्हणून अजित देशमुख यांनी जसं चांगलं काम केलंय, जसं चांगलं पेरून ठेवलं, तसंच चांगलं काम देवयानी देशमुख यांनी करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.